अशा पद्धतीने म्हणजे मुक्ती मिळावी या दिशेने गुरु पाहिजे म्हणून त्या बाबांकडे जाणं, हे जे काही आभास आणि ह्याबद्दलची आमिष लोकांना दाखवली जातात, त्यातनं बाबा असे तयार होतात. श्रीमंत अतिश्रीमंत वर्गातल्या महिला अशा कॅप्टन अशोक खराच्या जाळ्यात अडकतात कसं काय, किंवा त्याच्या बरोबर शारीरिक संबंध ठेवायला तयार होतात. आज त्या पदावर आहे, आज मंत्रीपद आहे, आज आमदार खासदार आहे, उद्या असेल की नाही. आणि मग त्यासाठी मग अशा पद्धतीच्या बाबांच्या फॉलोअर्सची मदत त्यांच्यासोबत जाण्याने आपल्याला होईल. त्या योनी पूजेच्या नावाखाली हे अघोरी पंथामध्ये चालत आलेल्या अशा स्वरूपाच्या ज्या चालीरीतीचा तो एक प्रकार आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जसं चोर दरोडेखोरांची नोंद तुम्हाला घ्यायची असेल तर धर्माच्या देवाच्या नावाने बुवाबाजी करणाऱ्या अशा पद्धतीच्या बुवाबाबांचं तुम्ही नोंद तुमच्या पोलीस स्टेशनला ठेवली की धार्मिकतेच्या नावाखाली निर्माण केलेलं हे एक मोठं षडयंत्र आहे पुरुषी व्यवस्थेकडनं, आणि त्याचा गैरवापर बाबाबुवा महाराजांकडनं आतापर्यंत होत आलाय. काहीतरी दोन रासायनिक पदार्थांच्या एकत्र येण्यातनं जी ऊर्जा तयार होती त्यातनं अग्नी पेटला असा आभास तयार होतो. बरोबर. किंवा पाण्याचा प्रसाद केला म्हणजे काय, दुसरा प्रकार चमत्काराचा ट्रिक्स करतो, साहित्य वापरून, जसा जादूगार करतो. आजही आमचं ते आव्हान आहे की असं जर कोणी दावा करत असेल ज्योतिषी, तर त्यांनी याबद्दलच्या आव्हानाला सामोरं जावं, त्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. सध्या महाराष्ट्राचं लक्ष एका प्रकरणाने प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वळवलेलं आहे. या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. हे प्रकरण म्हणजे अशोक खरात उर्फ कॅप्टन. नाशिकमध्ये या अशोक खरातचं जे काही साम्राज्य होतं हे आपल्या समोर आता आलेलं आहे. याच्यामध्ये अनेक अधिकारी असतील, अनेक उच्चभ्रू लोक असतील, राजकीय नेते असतील, हे सगळे या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करते, मात्र तरीही या बुवाबाबांना अजूनही त्या प्रमाणावरती आळा बसत नाही आहे. या सगळ्या प्रकारावरती आज बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष आणि नेते अविनाश पाटील सर. सर, आपलं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू, धन्यवाद. सर, जवळपास आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा होऊन 10 वर्ष लोटलेली आहेत आणि प्रचार प्रसाराचं कार्य सतत चालू आहे, तरी सुद्धा या अशा प्रकरणांना आळा बसत नाहीये. काय वाटतं त्याच्यानंतर मागची भूमिका आपल्याला? बऱ्याचदा असं होतं की मागणी करणाऱ्याची जबाबदारी मानली जाते की त्यांनी ती मागणी प्रत्यक्षात आणायला पाहिजे. खरं म्हणजे संविधानिक व्यवस्थेमध्ये व कायद्याच्या राज्यामध्ये कायदा व्हावा ही मागणी आम्ही करत आलो. त्याच्यासाठी 18 वर्ष आम्ही पाठपुरावा केला, विधिमंडळाच्या पातळीवर वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रयत्न केले. दाभोळकरांच्या खुनाच्या नंतर निर्माण झालेल्या दबावामुळे तो कायदा त्यावेळेच्या सरकारला करावा लागला. पण तो कायदा झाल्यानंतर डिसेंबर 2013ला तो नागपूर हिवाळी अधिवेशनात पारित झाल्यानंतर आत्तापर्यंत या दिवसापर्यंत त्याच्याबद्दलचे नियम, ज्याला रूल्स म्हणतात, नियमावली अजून पारित झालेली नाही. हे अपयश महाराष्ट्र सरकारचं आहे, प्रशासनातल्या यंत्रणेचं आहे. आणि त्याच्यासाठी मी किमान 100पेक्षा जास्त पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, प्रधान सचिव, मुख्य सचिव, सगळ्या गृह विभाग, सामाजिक न्याय विभाग यांच्यापर्यंत सतत पाठपुरावा केला, पण त्याला त्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला नाही. मी ह्याकरता याच्यावर जोर देतोय की कायद्याची अंमलबजावणी करण्याचे तपशील, त्याची चौकट, त्याच्याबद्दलचे अधिकार, त्याच्या मर्यादा आणि त्याच्याबद्दलच्या तरतुदी, हे सगळ्या गोष्टी त्या कायद्यासोबत नियम आणि नियमावली तयार होतात, रूल्स ज्या तयार होतात, त्याच्या माध्यमातून यंत्रणेलाही समजतात, जबाबदार अधिकाऱ्यांनाही समजतात, तक्रारदाराला पण. हे आपल्याकडं न करण्याचा करंटेपणा महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी आतापर्यंत केला आहे. हे एक कारण आहे की कायद्याचा प्रभाव निर्माण झाला नाही. म्हणजे जादूटोणाविरोधी कायद्यामध्ये रूल्स झाले नाही तरी 1000पेक्षा जास्त तक्रारी झाल्या, त्याबद्दल 2 डझनपेक्षा जास्त गुन्हे शाबित झाले न्यायालयात. आणि आतापर्यंत तरी त्या कायद्याला आव्हान देणारी लोक, कायद्याच्या पूर्वीबद्दल जे अपप्रचार करणारी, हा फक्त हिंदूंसाठीच लागू आहे आणि हा फक्त आपल्या दैनंदिन जीवनातल्या उपासना पद्धतीवर लागू होणार आहे, वारीला जाता येणार नाही, सत्य नाही, हे जे काही बाष्कळ बडबड किंवा अफवांचं साम्राज्य ज्यांनी केलं होतं, त्यांना हे समजलं आहे की या कायद्या अंतर्गत सर्व धर्मातल्या बुवाबाजी अंधश्रद्धेच्या विरुद्ध. त्यामुळे कॅप्टन अशोक खरातच्या प्रकरणाच्या निमित्ताने ही चर्चा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे समाजाला पुढे नेणार आहे का मागे नेणार आहे. बरोबर. जादूटोणाविरोधी कायदा करणारं महाराष्ट्रात हे भारतातलं पहिलं राज्य, आणि त्यानंतर आता 4-5 राज्यांमध्ये तो कायदा मंजूर झाला आहे आणि 10-12 राज्यांमध्ये तो करावा याच्यासाठीचा पाठपुरावा चालू आहे. म्हणजे आम्ही तर केंद्र सरकारने हा कायदा करावा देशभरासाठी अशी मागणी करतोय, पण
त्याबद्दल संवेदनशीलता, राजकीय इच्छाशक्ती दाखवली जात नाही. त्यामुळे कॅप्टन खरातच्या निमित्ताने पुन्हा हा प्रश्न सरकारला, प्रशासनातल्या जबाबदार लोकांना, ज्यांचं ऐच्छिक काम नाही आहे, त्यांचं घटनादत्त जबाबदारी, त्यांना आम्हाला विचारायचं आहे सवाल की तुम्ही कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अपयश राहिलं, ह्याची जबाबदारी तुमची आहे, तर तुम्ही किमान आता तरी प्रामाणिक व्हा. म्हणून मग मला वाटतं की खरातांसारख्या बाबाबुवांकडे जे दैवी अवतार आहेत, त्यांच्याकडे काहीतरी शक्ती आहे, विशिष्ट दैव, आणि त्यामुळे ते लोकांचे प्रश्न सोडवतात असा एक आभास ते तयार करतात. बरोबर. त्याच्यासाठी चमत्कारांचा वापर करतात, शाब्दिक चमत्कार करतात, कधी काही लोकांना गुंगवून ठेवण्याचं, मग ते पदार्थातनं काही घालून गुंगवणं असो, किंवा शब्दांच्या बुलबुलयांमध्ये गुंगवणं असतं, किंवा पारलौकिक कल्याण म्हणजे मृत्यूनंतरचं आत्मा पुनर्जन्म वगैरे वगैरे, किंवा बरेचसे शुद्धीकरण मूल जे देण्याचं, प्रकार हा असतात, अशा शुद्धीकरण असते पद्धतीने, काही. म्हणजे मुक्ती मिळावी या दिशेने गुरु पाहिजे म्हणून त्या बाबांकडे जाणं, हे जे काही आभास आणि याबद्दलची आमिष लोकांना दाखवली जातात, त्यातनं बाबा असे तयार होतात. म्हणजे अशोक खरात हे त्याचं अपत्य आहे असं मला वाटतं. नाही, पण महाराष्ट्र शासनाच्या ज्या कायद्यासंदर्भात आपण बोलतोय, हो. तर आता एक 2 दिवसापूर्वीचं एक पत्र होतं, GR होता महाराष्ट्र शासनाचा, बरोबर. की जी काही कायद्यासंदर्भात प्रचार प्रसार करणारी समिती आहे तीच बरखास्त करावी, असं एक बैठक घेण्याचं ठरलं होतं. नाही, हे खरं म्हणजे विरोधाभास आहे, किंवा अशा पद्धतीच्या वर्तनावर सरकारच्या, प्रशासनातल्या यंत्रणेच्या हसावं का रडावं, की ज्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम त्या विभागाकडे आहे, सामाजिक न्याय विभागाकडे, ज्या कायदा सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गतच तयार झालेला आहे. खरं बरोबर तो आहे. अंमलबजावणीची जास्त जबाबदारी गृहाची आहे, गृहाची. पण तो सामाजिक न्याय विभागाचा कायदा आहे. त्याच कायद्यातल्या अधिकारी, त्या सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी अशी बैठक लावतात, त्याचा GR काढतात, की ज्या बैठकीमध्ये या कायद्याच्या प्रचार प्रसार करण्याच्या बद्दलच आक्षेप घेतला जातो. म्हणजे हा विरोधाभास आहे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा. याच्याबद्दल कुणी काही जाब विचारणार की नाही त्यांना? म्हणजे हा काही अंधाधुंद कारभार चालू आहे, की संविधानिक जबाबदारीच्या विपरीत हे वर्तन करतायत. आणि जे लोक त्यांच्याकडे जातात, लोकांना स्वातंत्र्य आहे, मत स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, त्यामुळे आक्षेप घेऊ शकतात. बरोबर. शिष्टमंडळाला भेटा, शिष्टमंडळाची चर्चा करा, त्यांच्या मागण्या समजून घ्या, आणि नंतर त्याच्याबद्दल धोरण ठरवा. हे जर प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं काम आहे, तर अशा याच्याबद्दल एक परिपत्रक काढून बैठक लावली जाते. ह्याला जबाबदार कोण? हे बेकायदेशीर घटना विरोधी वर्तन आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जाब विचारला गेला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि आता ह्या कॅप्टन अशोक खरातांच्या निमित्ताने जे तापले महाराष्ट्रात वातावरण, माध्यमांनी तो विषय सतत लावून धरलाय, बरोबर. त्याच्या अनेक अंगाने चर्चा होत आहेत. त्यामुळे ह्या कडव्या ज्यांचा आक्षेप होता कायद्याला, ज्यांनी कायद्याबद्दल अपप्रचार, त्या लोकांना अशी बैठक जी त्यांनी घडवून आणायचा प्रयत्न केला होता, ते घेता आली नाही, म्हणून ती रद्द झाल्याचं आता नंतर निर्णय दिला गेला. म्हणजे हे सगळं तोंडघशी पडण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातल्या अधिकाऱ्यांनी करायला लावलेलं आहे. आणि हे महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलिन करणार आहे, विश्वासार्हतेला तडा जाणार आहे. बरोबर. परंतु सर, अशोक खरात कॅप्टन प्रकरण जे आहे सगळं हे सध्या चर्चेचं आहे, याच्यामध्ये अनेक उच्चभ्रू लोक आहेत, राजकारणी लोक आहेत. तर मग ह्या नेमकं ही सगळी लोक जी आहेत, बुवा असतील, हे बुवा बाबा जे आहेत, या सगळ्या लोकांना नेमकं जाळ्यात कसं घेतात, किंवा इतके उच्च पदस्थ शिकलेली लोक यांच्या जाळ्यात नेमकी कशी अडकतात, याची मानसिकता काय नेमकी त्या पाठीमागच्या? नाही, हाच खरा प्रश्न चर्चेचा व्हायला पाहिजे, की एवढ्या उच्च शिक्षित, उच्च पदस्य, श्रीमंत, अतिश्रीमंत वर्गातल्या महिला अशा कॅप्टन अशोक खरातच्या जाळ्यात अडकतात कसं काय, किंवा त्याच्या बरोबर शारीरिक संबंध ठेवायला तयार होतात कसं काय, तो सांगेल त्या पद्धतीच्या सूचनांचं वर्तन करतात कसं काय. तर हे करायला मला वाटतं हा समाज कारणीभूत आहे. कुटुंब व्यवस्थेतलं पुरुषी समाजरचना आणि पुरुषाधारित समाजरचनेमुळे बाईला वस्तू म्हणून, साधन म्हणून वापरलं जाण्याची जी मानसिकता आहे, ती आताची नाही आहे, ती आदिम काळापासून आहे. ती संघटित धर्मव्यवस्था, जगातल्या सगळ्याच धर्मांमध्ये स्त्रीला दुय्यमत्वाचं स्थान दिलं गेलं आहे. आणि त्यामुळे बाईलाच धर्माचं अवलंब करायचा, जातीचा अवलंब करायचा, त्याची कर्मकांड, सण उत्सव हे सगळं सांभाळायचं, एका बाजूला ही जबाबदारी, आणि दुसऱ्या बाजूला बाईलाच नवीन जीव निर्माण करण्याची जबाबदारी निसर्गाने दिली आहे. आणि मग तो जीव कसा पाहिजे, तर वंशाचा दिवा आणि मुलगाच पाहिजे. बरोबर. याचं जे बंधन आणि सक्ती महिलेवर, विवाहित महिलेवर टाकली जाते, आणि जन्माला आल्यापासून त्या मुलीवर ह्या पद्धतीचा संस्कारांचा पगडा किंवा दबाव कायम राहतो, तो तिच्या मनोविश्वाच्या कुठेतरी दडलेला असतो.
आणि ज्या वेळेला हे सगळं अति होतं त्यावेळेला मग तिच्या अंगात येणं असेल, तिचं वर्तन आहे म्हणजे तिचं अंगात येणं हे तिचं आक्रंदन आहे खरं म्हणजे. पण त्याला आपल्याकडे समाज मान्यता आहे, धार्मिक मान्यता आहे. अंगात येणाऱ्या बाईचं शिव्या देणारी, मारझोड करणारी सासू आणि नवरा पाया पडतात. म्हणजे हा विरोधाभासी वर्तन. अशा बायकांना मग अशा पद्धतीने दैवी चमत्काराने पुरुष बाबा हे मूल देऊ शकतात हे सांगितलं जातं, हे बिंबवलं जातं किंवा या पद्धतीने आहे. त्याच्यासाठी पुरुष समाजाकडनं, कुटुंब व्यवस्थेतल्या लोकांकडनं सक्ती केली जाते, जबरदस्ती केलं जातं, भावनिक दबाव आणला जातो. त्यातनं अशा महिला बळी पडतात. मला असं वाटत नाही की महिला स्वतःहून परपुरुषाबरोबर लैंगिक संबंध करायला सहजपणे तयार होतात. पण त्यांना तयार करायला समाज आणि कुटुंब, पुरुषी समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था जबाबदार आहे. ह्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. पण आपल्याकडे ह्या प्रकरणांमध्ये, खरातच्या प्रकरणांमध्ये चर्चा काय होते की खरातकडे कोण गेले, कुठल्या नेत्यांबरोबर त्यांचे फोटो आहे, कुठल्या बायकांचे काय अश्लील व्हिडिओ, याच्यामध्ये आपल्या लोकांना इंटरेस्ट आहे. म्हणजे आपल्याकडे आजही माध्यमांमध्ये अशा पद्धतीच्या ज्याला म्हणू पॉर्निटी ज्यांना म्हणता येईल, ह्याच्या अंगाने अशा गंभीर प्रकरणांकडे पण बघितलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला कुणाला त्याचा लाभ झाला, कुणावर काय राजकीय कुरघोडी करता येईल, कुणाला कशा पद्धतीने सत्ता पदच्युत करता येईल, अशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने आपल्याकडे महाराष्ट्रात चर्चा होता नाही. हे फारच हिडीस्पीड आणणारी गोष्ट आहे, शर्मेनं लाज वाटणारी गोष्ट. अनेक बुवा बाबांना राजकीय आश्रय मिळतो बऱ्यापैकी. हे खरं आहे. कारण बाबा बुवांचं आणि सत्तेतल्या लोकांचं साठोलट, ज्या क्षेत्रामधल्या लोकांचं जगणं हे असुरक्षित असतं, अनिश्चित असतं. म्हणजे सचिन तेंडुलकर जर मॅच खेळायला गेला आणि सेंचुरी त्याने मारायची इच्छा असली आणि सेंचुरी मारायला तो अपयशी ठरत असाल, तर त्याच्यामध्ये जी असुरक्षितची भावना तयार होते, अस्वस्थता येते आणि त्याचे ताण येतात. त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी त्याला कुठला तरी आधार घ्यावा लागतो. मग कुठल्या तरी बाबाकडे जाणं असेल, मग तो सत्यसाईबाबा जेव्हा मरतात, मृत्यू होतो, त्यावेळेला स्वतःला कोंडून घेतो, कारण तो त्यांचा भक्त म्हणून घेतलेला असतो. बरोबर. किंवा अनेक नेते साईबाबांनी दिलेल्या, सत्यसाईबाबांनी दिलेल्या अंगठ्या अजूनही आपल्या हातात परिधान करतात किंवा जिवंतपणे त्यांचं मंदिर बांधण्याच्या साठीचे प्रयत्न केले जातात किंवा त्यांची पाद्यपूजा शासकीय निवासस्थानामध्ये नेत्यांकडनं केली जाते. हे उदाहरणं आपल्याकडे महाराष्ट्रात घडलेली आहेत. याचं कारण असं आहे की अनिश्चितता असलेल्या, असुरक्षितता असलेल्या क्षेत्रातल्या लोकांना स्वतःचं व्यक्तिमत्व कोलमडून जाऊ नये म्हणून कुठल्या तरी आधाराची गरज. आणि मग पारलौकिक कल्याण, मुक्ती ह्याच्यासाठी गुरु पाहिजे. आणि मग अशा आध्यात्मिक संप्रदायांच्या निमित्ताने त्यांच्या संस्थापक गुरु हे स्वतःला दैवी अवतार आहे, माझ्याकडे काहीतरी अद्भुत शक्ती आहे, अलौकिक शक्ती आहे, असा दावा करत असतात आणि त्या आधारावर लोकांना आकर्षित करत असतात. पूर्वी ते चमत्कार करून दाखवायचे, बरोबर, पाण्याचा प्रसाद आहे, अग्नी खाणं. पण आता जादूटोणा विरोधी कायद्यासारखे तरतूद असल्यामुळे ते करायची हिंमत नाही. त्यांनी मोडस ऑपरेंडी बदलली. आता ते शाब्दिक चमत्कार करतात. ते तुम्हाला मुक्तीचा संदेश देतात. ते तुमच्या संप्रदायात आला तर तुम्हाला आधार मिळेल, सुरक्षा मिळेल, अशा स्वरूपाचा दावा करतात. तुमच्या दैनंदिन जीवनातल्या निर्णयांचं अधिकार त्या बाबाबुवांकडे दिले जातात. म्हणजे लग्नापासून मृत्यूपर्यंत आणि बारशापासून तर बारशापर्यंत सगळ्या पातळीवर. तर ही एवढं अधीनता आज बाबाबुवांची झाली. त्यामुळे सत्तेतल्या लोकांना तर प्रचंड असुरक्षितता असते. आज त्या पदावर आहे, आज मंत्रीपद आहे, आज आमदार खासदार आहे, उद्या असेल की नाही. आणि मग त्यासाठी मग अशा पद्धतीच्या बाबांच्या फॉलोअर्सची मदत त्यांच्यासोबत जाण्याने आपल्याला होईल अशा एक भाबडेपणा पण राजकारण्यांकडनं काही आणि व्यवहार वाद त्याच्यात बाळगला जातो. आणि त्यातनं बाबा बुवागिरी, राजकीय नेतृत्व यांचं लोट झालेलं आपल्याला धार्मिकतेच्या नावाखाली निर्माण केलेलं हे एक मोठं षडयंत्र आहे पुरुषी व्यवस्थेकडनं. आणि त्याचा गैरवापर बाबाबुवा महाराजांकडनं आतापर्यंत होत आलाय. काहीतरी दोन रासायनिक पदार्थांच्या एकत्र येण्यातनं जी ऊर्जा तयार होती त्यातनं अग्नी पेटला असा आभास तयार होतो. बरोबर. किंवा पाण्याचा प्रसाद केला म्हणजे काय, दुसरा प्रकार चमत्काराचा ट्रिक्स करतो, साहित्य वापरून, जसा जादूगार करतो ट्रिक. पहिले जेव्हा आपण गाव खेड्यांमध्ये अंगात येणं वगैरे इथपर्यंत ठीक होतं. जसं काही खराच्या निमित्ताने उभे राहत आहे, त्याची परिभाषा बदलते. अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणतात ते की पूर्वी अंधश्रद्धांचा प्रकार हा जो होता तो
व्यक्तिगत पातळीवर संवादातनं फसवणुकीचा किंवा चमत्कारांच्या सादरीकरणातनं फसवणुकीचा किंवा त्यातल्या शोषणाचा होता किंवा अघोरी प्रकार जे होते, म्हणजे नरबळीपासून तर आजारी पडल्यावर चटका देण्यापासून तर अनेक गोष्टी. पण आता त्या स्वरूपाचे अघोरी प्रकार, नरबळी हे कायद्याने बंधनकारक असल्यामुळे ते फार लपून छपून केलं जातं. ते उघडपणे येतील, त्याचे पुरावे मिळतील किंवा ते कुठल्याही स्वरूपाची तक्रारी त्याचं रूपांतर होऊ शकेल असं होऊ न देता करण्याचा प्रयत्न केला जातो. तो पूर्णपणे संपलेला आहे असं आमचं म्हणणं नाही. पण दुसऱ्या बाजूला उघडपणे आता शाब्दिक चमत्कारातनं किंवा संप्रदाय मोठं वलय तयार करून त्या संप्रदायांमधल्या लोकांना संघटितपणे आणण्यातनं तो जो समुदाय असतो, व्यक्ती स्वतंत्रपणे राहिली तर तर्कसुसंगत विचार करू शकतो, पण समूह म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता त्यावेळेला तुम्ही समूहाचे घटक होतात आणि तुम्ही समूह म्हणून तर्कसुसंगत विचार करायला तुम्हाला त्यावेळेला क्षमता राहत नाही. म्हणून अशा स्वरूपाच्या चर्चेमध्ये लोक हे त्या समूहाचा घटक होतात आणि फॉलो करतात. म्हणजे मास हिस्टरिया ज्याला म्हणतो की सूचना वर्तन. बरोबर. बाबाने तिकडे आदेश दिला की माना डोलवा, टाळ्या वाजवा, घोषणा द्या, तंद्री लागली, तुम्हाला आता फार स्वर्गीय सुख मिळतंय. म्हणजे अशा पद्धतीच्या ज्याला मानसशास्त्रामध्ये मास हिस्टेरिया म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये मेंदूच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला एन्डॉर्फिन नावाचं स्त्रवल्यामुळे फील गुड येतं. फार छान वाटलंय, रिलॅक्स वाटलंय, माझे ताण गेले, माझ्या अडचणी दुःखांमधनं मला काही क्षणासाठी तरी मुक्ती मिळाली, अशा स्वरूपाची अनुभूती लोकांना त्या सगळ्या समूहांमध्ये गेल्यामुळे मिळते. म्हणून मग अशा संप्रदायांचं प्रस्थ वाढलं. म्हणून बाबा आसाराम बापू असतील, राम रहीम असतील किंवा अम्मा भगवान असतील, याच्यासारखी मोठी प्रस्थ आणि आता जे गुरु जे अशा पद्धतीचे संप्रदाय तयार होतात. नाही, परंतु याच्यामध्ये सर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की अनेक वेळेला आता अशोक खरात पकडला जातो किंवा साई अनेक बुवा बाबा जे ते पकडल्या जातात, त्यांच्यावरती केसेस होतात, ते जेलमध्ये जातात, तरी सुद्धा लोक त्यांना फॉलो करतात किंवा त्याच्यानंतर नवीन बाबा उदयाला येतात. तर ही सायकल थांबत नाहीये किंवा लोक बरोबर एक बाबा जेलमध्ये गेला की दुसरा बाबा कुठेतरी शोधून काढतात. नाही, हे बरोबर आहे. पण आम्ही आता 4 दशकापासून महाराष्ट्रात अंधश्रद्धा नियमाचा कामाचा विचार करतोय, काम करतोय, प्रबोधन करतोय. मला जे त्याबद्दलचं निरीक्षण आहे की ह्या सगळ्या संप्रदायांचं पण फॉलोईंगचं चढ उतार होत असतात. म्हणजे कधी यांच्याकडे एखाद्या म्हणजे नरेंद्र महाराजांचा संप्रदाय आहे नाणिकच्या, जे चमत्काराचे दावे करतात आणि त्यांच्या चमत्काराच्या दाव्यांचे पुस्तक आहे, त्याला आम्ही आव्हान दिलं आणि नरेंद्र महाराजांच्या चमत्कारांच्या दाव्यांना आव्हान दिल्यामुळे मग ते आमच्यावर भडकले आणि अनेक स्वरूपाच्या आक्रमक स्वरूपाची वर्तन केली, कार्यकर्त्याला किडनॅप करण्यापासून आमच्या पुण्यातल्या असं झालं. पण हे एका बाजूला त्यांचा त्यावेळेला जो चढता काळ होता तो आता कदाचित तेवढं फॉलोईंग नाही, आसाराम बापूंचा तेवढं फॉलोईंग नाही किंवा प्रजापिता ब्रह्मकुमारी असतील किंवा अजून अशा स्वरूप अनिरुद्ध बापू असतील, हे सगळे संप्रदायांचे चढ उतार चालू असतात. पण तुम्ही म्हटलं तसं हे दुष्टचक्र थांबत नाही, कारण लोकांची गरज आहे. लोक अगतिक होऊन या बाबाबुवांकडे जातात. जेव्हा सिस्टीम फेल होते, व्यवस्था फेल होते, तेव्हा लोक बाबाबुवांकडे, दैववादाकडे जातात. हे थांबवण्याला काय, कसं थांबवलं मला असं वाटतं की आधुनिक समाजामध्ये लोकांना समाज चालवण्याचं, समाज नियंत्रण करण्याची जी व्यवस्था आहे, म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये संवैधानिक व्यवस्था आहे, प्रजासत्ताक व्यवस्था आहे, लोकशाही पद्धतीने ते चालतं. त्याचे काहीतरी आपण मूल्य, नियम, कायदे, त्याच्या योजना तयार केली, त्याची एक यंत्रणा केली आहे. 75 वर्ष आपण त्याच्या आधारावर आपला देशाचा कारभार चालू. ते जेव्हा फेल होतंय त्याच्यामध्ये कर्मवादाला प्राधान्य दिलंय, त्यामध्ये दैववादाला नाही प्राधान्य दिलं. तिथं लोकांना प्रश्न विचारायला, तपासायला, व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व दिलेलं आहे, विचार स्वातंत्र्याला महत्व दिलंय, संचार स्वातंत्र्य. ते जेव्हा संकुचित होतं त्यावेळेला लोक कर्मवादाकडनं दैववादाकडे जातात. आणि दैववाद म्हणजे म्हणून मी म्हटलं की सिस्टीम जेव्हा फेल होते तेव्हा बाबाबुवांचे प्रस्थ आणि देवस्थानं, सगळ्या धर्मांमधली प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी गर्दी व्हायला लागते, जे आपल्याला गेल्या दशकामध्ये वाढताना दिसतंय. याचं ब्ल्यूप्रिंट, याचे एक लिटमस टेस्ट आहे की सिस्टीम फेल झालेली, म्हणून बाबागिरी वाढते. आजही आमचं ते आव्हान आहे की असं जर कोणी दावा करत असेल ज्योतिषी, तर त्यांनी या
बद्दलच्या आव्हानाला सामोरं जावं, त्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. नक्कीच सध्याचं अशोक खरात प्रकरण असेल, अंधश्रद्धा, श्रद्धा याच्यामधला नेमका फरक काय, या अनेक गोष्टीवरती आणि बुवाबाजीवरती सरांनी अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्या दिलेली आहे. सर, तुम्ही लेट्सअप मराठीशी संवाद साधला, खूप धन्यवाद.